हिरेसरंजाम वर्ग 2चा विषय मुख्य पटलावर आणला होता आणि शासनानं वेळोवेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं. मात्र शासनानं चंदगड तालुक्यातील 55 गावातील शेतकरी बांधवांना फक्त आश्वासन दिलेले आहेत. मात्र त्याची कुठल्याही प्रकारे अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही. त्याच्या विरोधात आम्ही 22 जूनपासून आझाद मैदान मुंबई येथे अन्नत्याग उपोषणाला बसत आहेत. त्याचप्रमाणे आमचे शेतकरी बांधव चंदगड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसत आहेत. तरी तमाम चंदगड तालुक्यातील 55 गावातील बाधित शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही या लढ्यामध्ये सामील व्हा. आज 55 गावातील शेतकऱ्यांना सोसायटी मिळत नाही आहे, त्यांच्या मुलांना एखाद्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही आहे. हे असे अटीतटीचे विषय असल्यामुळं सर्वांना विनंती आहे की तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. नमस्कार. यामागे तुम्ही एकदा उपोषण केला होता, त्या टायमाला तुम्हाला काहीतरी प्रशासनानं हे दिलं होतं. त्या संदर्भात आपण काय कारवाई झाली आतापर्यंत, काय प्रशासनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? त्यावेळचे जिल्हा अधिकारी राहुल रेखावर साहेब होते. त्यांनी एक समिती गठीत केली होती. 5 प्रांत अधिकाऱ्यांना नेमणूक केली होती. त्यांच्या हाताखाली तलाठी नेमले होते आणि सर्कल नेमले होते. मात्र त्यांनी फक्त रेकॉर्डचे झेरॉक्स काढले. त्यातून मला म्हणजे बरेचपैकी प्रकरणं झालीच नाही आहे. आज 7,800 हेक्टर जमीन अजून प्रलंबित आहे. ती केव्हा होणार आहे? 3 वर्षामध्ये जर हा विषय निकाल लागत नाही तर ह्या भूमिकेसाठी हा विषय मुंबई आणि अधिवेशनामध्ये पोचवण्यासाठी आम्ही अन्नत्याग जोपर्यंत हा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही या भूमिकेची ठाम आहे. आमचे शेतकरी बांधव आमच्या पाठीशी आहे. त्यामुळं आम्ही हा पुन्हा लढा उभा केलेला आहे. बऱ्याच वेळेला भाषणामध्ये मंत्र्यांनी चंदगड तालुक्यामध्ये असेल किंवा अधिवेशनामध्ये असेल हिरेसरंजाम प्रश्न सुटला असं म्हणजे आदेश दिले गेले प्रशासनाला काम करण्यासंदर्भात, त्यावर तुम्ही काय सांगू शकाल? आम्ही परवा दिलेल्या पत्राचं हे शासनानं आम्हाला उत्तर दिलेलं आहे. यामध्ये नमूद आहे की कामं अजून प्रलंबित आहेत आणि हे 7,882 हेक्टर जमीन पेंडिंग आहे. जर आश्वासनं देऊन जर कामं झाली असती तर ही 7,882 हेक्टर जमीन आजपर्यंत प्रलंबित का आहे, हा माझा प्रश्न आहे. आम्ही कुठल्याही राजकीय लोकांना याच्यात दोष धरणार नाही. ही शासनाची जी यंत्रणा आहे, शासनाचे अधिकारी आहेत, त्यांनी प्रलंबित ठेवले आहेत. एका प्रकरणाला 20-20 हजार रुपये घेतात. एक थंब लावायसाठी 20,000 रुपये घेतात. मग हे 20,000 शेतकऱ्यांना आणायचे कुठे? आज आपल्या तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे. या परिस्थितीमध्ये सामान्य शेतकऱ्यांना जर कर्ज काढतो म्हटलं तर ते थंब उठवायसाठी 20,000 रुपये लागणार. हे 20,000 रुपये आणायचे कुठून? बातमी तुमची, साथ आमची.